मॅच आपण अनुभवली. सुरभी 11 पडघे विपक्ष हिमांशी 11 कोळवाडी विपक्ष त्रिवेणी 11 वळवली या दोन संघामध्ये एक टप्प्याची मॅच होती आणि त्याच्यामध्ये त्रिवेणी 11 वळवली संघानं विजय संपादित केलेला आहे. त्याच्यानंतर आपण लगेचच इथे मॅचचं सुरुवात होते ते विहान खाडेकर 11 वलप विपक्ष ओम अथर्व श्रीगणेश वलप त्याचे ट्रॅकर्स बोलवण्यात पडेल असेल. आणि चला दोन्ही कर्णधार आपण लगेचच या, जास्त वेळ घ्यायचा नाही, खूपच महत्त्वाचं आहे. उन्हाचा खूपच टेम्परेचर वाढलेलं आहे. मी दिनकर बारशे थोडंसं लेट आहे कारण काही दुःखाच्या ठिकाणी गेलो होतो, त्याच्यामुळे रुपेश उल्वेकर आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण थोडंसं उशीर झालं तर त्याच्यामुळे आपण अशोक उल्वेकरनी सुद्धा चांगल्या प्रकारे समालोचकाची साथ दिली, त्याच्याबद्दल अशोक उल्वेकर आपलंसुद्धा मनपूर्वक आभारी आहे. चला नाणेफेक दोन संघामध्ये ते चालू आहे, ते म्हणजेच नाणेफेक झालेलं आहे. कोण जिंकलाय? प्रमोद पोपी. नाणेफेक कोण जिंकलाय? यस, विहान खाडेकर का श्री गणेश? यस, पाहिलं तर ओम अथर्व श्री गणेश वलप संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे आणि प्रथम खेळण्यासाठी प्राधान्य दिलं ते म्हणजेच विहान खाडेकर 11 वलप या संघाला. दोन्ही संघाचे ट्रॅकर्स वलप गावचे आहेत आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी मॅच आपण या मैदानावरती पाहू शकाल. पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण मी विनंती करतो आमचे सन्माननीय हेमराजजी म्हात्रे यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा इथे आवर्तन करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचे आमचे प्रमुख आवर्तन आहेत ते म्हणजेच हेमंत पालकर, ज्यांनी पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 17 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेत. त्यांना मॅन ऑफ द मॅच आमचे सन्माननीय हेमराजजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे देण्यात येत आहे. तर नेक्स्ट मॅच विहान खाडेकर विपक्ष ओमसाई अथर्व आणि श्री गणेश वलप. ओम अथर्व श्री गणेश वलप क्रिकेट्स या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतो. प्रथम नाणेफेक जिंकलाय पाहिलं तर श्री गणेश वलप संघाने आणि प्राधान्य दिले खेळण्यासाठी ते म्हणजेच विहान खाडेकर या संघाला खेळण्यासाठी. सामना हा 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये आपल्याला सरासरी 70 ते 80 धावा या धावफलकावर येणं गरजेचं आहे. परंतु महत्त्वाची विकेट असेल. 2 महत्त्वाचे आघाडीचे फलंदाज यावेळी मैदानाचा ताबा घेत आहेत ते म्हणजेच दोन्ही संघाचे 12 प्लेयर्स प्लीज यायचं आहे. महेश स्ट्रायकर आहेत, नॉन स्ट्रायकर आहेत रुपेश उल्वेकर. दोन्हीही घनागती प्रहार दोन्ही खेळाडूंकडे भरपूर असं खेळाचा अनुभव आहे कारण आज आपण पाहतो 40+ आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर कित्येक वर्षाचा अनुभव या दोन्ही खेळाकडे. महेश पाटील खारघरवरनं अतिशय चांगल्या प्रकारची आपली या शृंखलेमध्ये अस्तित्व कायम ठेवलं आहे. तोच महेश पाटील स्ट्रायकर इनला खेळतो तर रुपेश उल्वेकर पालेबुद्रुक इनकर आपण गोलंदाज दत्ता भगत. पहिला चेंडू श्री गणेशा केलाय, चेंडू टॅपला कटवलाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे म्हणण्याचं चेंडू ड्रायव्हर होतो, चेंडू थांबणार नाही, चेंडू गेलाय. पहिला श्री गणेशा होत आहे, पहिला चौकार. तर धावफलकावरती 4 धावांचा श्री गणेशा. प्रथम गोलंदाज इथे पाहिलं तर महेश भोईरनं मारलेला चेंडू होता.
यावेळेचा चेंडू पुन्हा टॅप केला आहे, सरळ गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा बाउंड्रीची निशाणी साधतोय आणि तिथे पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गेला आहे, चेंडू गेला आहे सीमा पार, चौकार. DJ होतं तुम्ही गोलंदाज जिथे पाहिलं तर दत्ता भगत हा गोलंदाज थोडंसं मागं होतं पहिल्या 2 चेंडूमध्ये, कारण खुरसुरेक यावेळेचा चेंडू लेग स्टंपचा चेंडू होता, खेळून करायचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल्स होतोय, चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू गेला आहे पुन्हा एकदा. हा श्री गणेशा नव्हे तर एक धावांचा हे म्हणावं लागेल आणि यावेळी चेंडू गेला आहे सीमा पार, चौकार. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावांची हॅट्रिक संपादित करतोय फलंदाज महेश भोईर, सुरेख फलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू टॅप करायचा प्रयत्न केला होता, चेंडूचा हलक्यात आणि कडूनचा प्रयत्न होता, परंतु चेंडू किप्परच्या दिशेकडे गेला आहे. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण, परंतु या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. सुंदर चेंडू कलेक्शन करण्याचा प्रयत्न दत्ता भगत या गोलंदाजाचा, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आल्यानंतर फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाला करावं लागेल आणि अजूनही फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅप करायचा प्रयत्न, चेंडू स्किल्सवर चेंडू ट्रॅव्हल्स होतोय, प्रयत्न केले होते स्वतः गोलंदाजाने, परंतु एक धाव रोखू शकत नाही आणि एका धावेच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती एकूण धावा लागेल, त्या म्हणजेच 13 धावा. 13 धावा खूपच महागड्या. पहिल्या 4 चेंडूच्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल, परंतु इथे बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज, जो दत्ता भगत हा गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा उर्पेशला इथे स्ट्राईक होती आणि या चेंडूवर पूर्ण सफलता प्राप्त करण्यात, परंतु इथे कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, धोकासुद्धा नाही आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळी गोलंदाज दत्ता भगत या गोलंदाजाची, कारण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये लगातार 3 चौकार आल्यानंतर शेवटच्या 3 चेंडूमध्ये पूर्णपणे एकच धावून काढण्यात यशस्वी झालं. अशा पाहिल्या तर एकूण 13 धावा धाव फलकावरती, म्हणजे सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक आणि त्याच्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण फलंदाज जो महेश भोईर खेळतोय, त्याने आतापर्यंत 3 चौकार मारले आहेत आणि रुपेश उळवेकर दोन्ही फलंदाज. तसेच टेंभोडे गावचे सन्माननीय के करवजी साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागतम स्वागतम स्वागतम. आपण पाहिलं तर वलपानी आदई प्रीमियर लीग विभाग, आदई प्रीमियर लीग 2025 हे पर्व आणि 40+ सामन्यांचं सुंदर असा आघात पाहिलं तर सर्व खेळाडू 40+ सर्व या पंचक्रोशीतील, त्याच्यानंतर वलप असेल, पालेबुद्रुक असेल, पडगे असेल, कोलवाडी, वलवली, टेंभोडे, नेवाली, आदई, त्याच्यानंतर पाहिलं तर खिरुकपाडा असेल, त्याच्यानंतर आसुरगाव असेल, खाडगर असेल, या सर्व खेळाडूंना इथे स्थानापन्न केलेलं आहे. त्याच्यानंतर नांदगावसुद्धा असेल, म्हणजे सर्व पंचक्रोशीतील बेलवली म्हणजे सर्व गावातील खेळाडू इथे उपलब्ध आहेत. सर्वांना संधी दिलेली आहे या आदई वलप प्रीमियर लीग या संघाने. आणि यावेळी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज असेल, दादाचा चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण दादा भोईर जो गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर कटुता प्राप्त केली, चिकटपणा प्राप्त केली आणि एकच धाव आणि एका धावने धाव फलकावरती एकूण धावा लागल्या 14, बिनबाद 14 अशी धावांची परिस्थिती म्हणायला लागेल. ती पाहिलं तर या संघाची विहान खाडेकर 11 वलप हा संघ खेळतोय
यावेळीचा चेंडू ट्रॅप करायचा प्रयत्न केला तर चेंडू हवेवर मिड सिलिम लॉनच्या खेळामध्ये खेळून काढला आहे. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार डीजे. रुपेश उलवेकर याच्या बॅटमधून गेलेला हा सनसनीचा षटकार गेला आणि 6 धावेनं पाहिलं तर संघ पोहोचला तो म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. दादा भोईर पहिला चेंडू सुरेख टाकला होता. दुसरा चेंडू षटकार. तिसरा चेंडू पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. प्रहारची अपेक्षा होती. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. इथे चुकवण्याचा प्रयत्न केला आहे दादा भोईरनं. चांगल्या प्रकारची गोलंदाजीला गती दिली आणि चेंडूवर कुठेतरी फिरकी करण्याचा प्रयत्न केला होता. रुपेश उलवेकर असफल होत आहेत आणि अशा प्रकारे तसेच आमचे सन्माननीय महेशजी भोईर आणि केशवनाथजी भोईर या वायरमॅन आहेत ते आणि त्यांचं या मंचावरती शुभागमन झालेलं आहे. महेश भोईर या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आमचे सन्माननीय केशवनाथ भोईर आपलंसुद्धा या मंचावरती सहर्ष स्वागतम स्वागतम स्वागतम. आताचा चेंडू सुरेख चेंडू होता. डॉट चेंडू किती कुठेतरी रुपेश उलवेकर या फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा दादा भोईर गोलंदाज. ज्या महेश भोईरनं पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार मारल्यानंतर त्याला नॉन स्ट्राईकला खेळवण्याचा प्रयत्न करतोय. पण रुपेश उलवेकरला पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या गोलंदाजानं. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेची उंच जास्त गाठतोय. झेलच्या अपेक्षा पण थोडंसं मिस झाला आहे. परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावेचा पुरेसा वेळ आणि 2 धावेच्या मदतीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 22 वरती. 22 धावा. कुठल्याही प्रकारची सफलता नाही आहे. परंतु इथे शेवटचा चेंडू असेल. दादा भोईर आपल्या षटकातील पाहिलं तर सुरेख गोलंदाजी करतं. पहिलं दत्ता भगतनं गोलंदाजी हाताळली होती आणि 13 धावा खर्च केल्या होत्या. दादा भोईरनं 5 चेंडूमध्ये पाहिलं तर 9 धावा खर्च केल्यात. परंतु आत्ताचा शेवटचा चेंडू इथे चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतो. 2 धावाची अपेक्षा असेल. रुपेश उलवेकर कॉल करतायत परंतु 2 धावासुद्धा सहजगत्या पूर्ण होतात. कारण रुपेश उलवेकरला माहीत आहे की आपण धावण्यामध्ये यशस्वी आहोत. आपण कुठेतरी या 2 धावा सहजगत्या पूर्ण करू आणि या धावांचा नक्कीच लक्ष आपण वाढवत घेऊ आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज नाव काय? वाघे. अनंता वाघे वलप वरनं बिलॉंग केला आहे. सुरेख गोलंदाजी करतोय. बेस्ट गोलंदाजचा अवॉर्ड स्वीकारणारा हा गोलंदाज वाघे. सुंदर गोलंदाजी पाहणं गरजेचं आहे. यास पाणी प्लीज दोन्ही फलंदाज जास्त पाणी घेऊ नका कारण आपल्याला खूप धावायचं आहे. तर आमच्या टेंबोडे गावचे एक सन्माननीय व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय के करव साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं आदई वलप प्रीमियर लीगच्या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक आभारी आहे. तर पुन्हा एकदा इथे वाघे येत आहेत. पाहिलं तर अनंत वाघे गोलंदाजीसाठी सज्ज असेल. यॉर्कर चेंडू होता. प्रहारच्या अपेक्षा होता. लेग स्टंपचा खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांचा इशारा आला वाईटचा आणि इथे आव्हांतर धावसंख्येमध्ये भर पडतोय. पाहिलं तर धावसंख्या पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. पहिलं 2 षटक पाहिलं तर 24 धावा खर्च केल्या 2 गोलंदाजाने. पुन्हा अनंत वाघे आपल्या षटकातील पहिलं चेंडू. यावेळी प्रहारच्या अपेक्षा आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार डीजे.
करणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू हलक्यात टॅप करायचा प्रयत्न केला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा गाठतोय आणि अशा प्रकारे चेंडू गेलाय सीमा पार चौकार. या 4 धावेनं संघ पोहोचलाय तो म्हणजेच 35-35 लॉस विदाउट विकेट. यावेळी पाहिलं तर सुंदर फलंदाजी करतोय महेश भोईर, ज्यानं आतापर्यंत खूपच चौकार षटकार खेचला. आताचा चेंडू सुद्धा एक ड्रायव्हर होता. इथे मारण्याचा आपण जर फलंदाजीचा वेग पाहिला, बॅटचा जो वेग पाहिला, त्याच्यानंतर चेंडू जर बॅटला संपर्क झाला असता तर कदाचित पुन्हा एकदा षटकार गेला असता, परंतु संपर्क नाही आहे. सुंदर गोलंदाजी करतोय अनंत वाघे. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी महेश भोईर. इथे पहाडची अपेक्षा असेल ते पाहणं गरजेचं आहे. इथे काय घडलंय तर जे घडायचं होतं तेच घडलंय, कारण अनंत वाघे ज्या क्षणाची वाट पाहत होता महेश भोईरच्या फलंदाजीचा विकेट घेणं गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा इथे यशस्वी झाला आहे अनंत वाघे. बॅक टू पॅव्हिलियन. इथे पाहिलं तर फलंदाज बाद झाला आहे इथे महेश भोईर. तर थोड्याच वेळामध्ये म्हणजे 25 डिसेंबरला या विभागातून विमान उडणार आहे, तो म्हणजे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, आणि त्याचं नाव आपण सर्वांनी स्वीकारलं आहे. परंतु इथे पाहणं गरजेचं आहे, महत्त्वाची सफलता जी पाहिजे होती ती संपादन केली ते महेश भोईर. बॅक टू पॅव्हिलियन. येस, आलाय नवीन फलंदाज नितीन काथारा काका. तर यांना प्रत्येक षटकारासाठी राजेश भोईर, राजेश काथारा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. नितीन काथारा. यावेळीचा चेंडू नक्कीच मार करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू गलिकच्या हातात ट्रॅव्हल्स होतो. चेंडू थांबला नाही. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. यस, या 4 धावा आणि 4 धावीनं पाहिलं तर सुंदर पाहिलं धावफलकावर धावा लागत आहेत. 39 धावा 39 धावा धावफलकावरती सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. जर महेश भोईर पाहिलं तर वैयक्तिक 10 चेंडू आणि 24 धावा खर्च केल्यात आपल्या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा आनंद वाघे. यावेळीचा चेंडू उचली घेण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय तर पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन. नितीन काथारा बक्षिसांना बोलले होते, कारण राजेश काथाराने लावलं होतं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. त्या आमिषाला बोलले आणि महत्त्वाची सफलता मागतं घरावरून बसले. आणि इथे मात्र बॅक टू पॅव्हिलियन. पुन्हा नितेश काथारा येत आहेत नवीन फलंदाज, परंतु इथे अनंत वाघे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होता. आणि यावेळी मात्र इथे पाहिलं तर 3 षटकं संपल्या. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती एकूण धावा लागल्या त्या म्हणजेच 39. 2 बाद 39. पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर कुठल्याही प्रकारे सफलता प्राप्त केली नव्हती, ते म्हणजेच पहिले 2 या संघाने. पण इथे मात्र या अनंत वाघे या गोलंदाजाने 2 महत्त्वाची सफलता प्राप्त केल्या आहेत. हे सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या या वैयक्तिक संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज नवीन फलंदाज इथे मैदानावर सज्ज. परंतु रुपेश उळवेकर अजूनही मैदानावर तग धरून आहेत. त्यांना अपेक्षा असेल आणखी धावांची, परंतु रुपेश उळवेकर जोपर्यंत आहे
तोपर्यंत यावेळी ट्रॅप करायचा प्रयत्न होता. ट्रॅप इथे काय घडलं आहे तर सुंदर चोट्या स्वरूपामध्ये एक धाव आणि गोलंदाज कोण असेल, एक नावाजलेला गोलंदाज प्रमोद भोपी. ज्या प्रमोद भोपीनं पहिल्या आपण मागच्या सामन्यामध्ये या मैदानावरती जे आयोजन केलं नाईट स्पर्धेचं, त्या नाईट स्पर्धेच्या आयोजनामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी संपादन केली होती आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांना अवॉर्ड मिळाला तोच प्रमोद भोपी पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या या गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाज असेल यावेळी आणि पुन्हा एकदा झेलबाज होतो फलंदाज. प्लीज फलंदाजं नाव सांगण्यासाठी आम्हाला प्लीज आपलं 12 प्लेट्स पाठवा प्लीज, कारण नावं माहीत पडत नाही. आपल्याला कुठला अवॉर्ड द्यायचा असेल, बक्षीस द्यायचं असेल तर त्याची मिस्टेक होऊ शकते. त्याच्यामुळं आपण दोन्ही संघांना विनंती आहे की आपले 12 प्लेट्स प्लीज पाठवा. नवीन फलंदाज मकरंद मस्कर, तर गोलंदाज प्रमोद भोपे आणि स्ट्रायकर इनला रुपेश उलवेकर. इथे अजूनही तग धरूनच परत पाहणं गरजेचं आहे. धाव फलकावरती एकूण धाव पाहिल्या तर 40 धावा धाव फलकावरती अजूनही. कारण या पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पाडला होता, परंतु या 2 षटकामध्ये स्कोअर अतिशय कमी करण्याचा प्रयत्न करतोय हे 2 गोलंदाज अनंत वाघे आणि प्रमोद भोपी. पहिल्या चेंडूवर महत्त्वाची सफलता प्रमोद भोपी या गोलंदाजानं. पुन्हा एकदा लो पुलटा चेंडू होता, ट्रायची अपेक्षा होती, थोडंसं मिस होण्याची शक्यता होती, परंतु इथे पुन्हा एकदा फलंदाज चेंडू चुकून जातोय. पुढील कामगिरी यष्टीरक्षक पार करतोय, परंतु यष्टीरक्षकाने धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउटची अपेक्षा केली होती, परंतु नाही आहे, सुरक्षित सेफ आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. यावेळी यॉर्कर चेंडू होता, प्लीज नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर गोलंदाजी की अंतिम शेवटचा जो हनमणीचा षटक आहे त्या हनमणीच्या षटकामध्ये जर आपण अशी फलंदाजी केली तर कदाचित आपला धावांचा स्कोअर आहे तो लो होईल, स्कोअर कमी केला जाईल आणि कमी करण्याचा प्रयत्न इथे हे 2 गोलंदाजांनी करतोय. प्रमोद भोपी चांगल्या प्रकारची गोलंदाजी अजूनपर्यंत. यावेळी फुलटा चेंडू होता, पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न होता, थोडंसं मिस, परंतु इथे सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव आणि एका धावीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय 41 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल प्रमोद भोपी आपल्या षटकातील आणि पाहिलं तर प्रमोद भोपीने आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, त्याच्यात महत्त्वाची एक सफलता प्राप्त केली. तर शेवटच्या चेंडूवर किती धावांचं समीकरण ठेवते पाहणं गरजेचं आहे. प्रमोद भोपी, त्याच्यानंतर अनंत वाघे चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, त्यांनी सुद्धा 15 धावा खर्च केल्या होत्या, 2 महत्त्वाची सफलता प्राप्त केल्या होत्या. त्याच्यानंतर दादा भोईरनं 11 धावा खर्च केल्या होत्या, कुठली सफलता नाही आहे. आणि त्याच्यानंतर दत्ता भगतनं 13 धावा खर्च केल्या होत्या, कुठलीही सफलता नाही आहे. परंतु इथे प्रमोद भोपी आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी चेंडू हवेमध्ये पाहणं गरजेचं आहे, झेलच्या अपेक्षापर्यंत सेफ लँडिंग होतोय. इथे मात्र एकच धाव. रुपेश उलवेकर स्ट्राईक घेण्याच्या तयारीत आहेतच, कारण त्यांना माहीत आहे शेवटचा षटक असणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपला स्ट्राईक जेवढी भेटेल, जेवढी स्ट्राईक रोटेट करू तेवढं आपल्याला इथे खेळण्याची संधी असेल, तेवढ्या धावांचा आपण उच्चांक वाढू शकतो. वीरेंद्र, यावेळी पुन्हा एकदा वीरेंद्र पाटील गोलंदाजी मार्क लेग स्टंपचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता ऑनच्या क्षेत्रामध्ये, परंतु इथे सुंदर चेंडू म्हणावा लागेल, कारण अशा प्रकारे जर चेंडूचे उचली घेण्याचा प्रयत्न केला रुपेश उलवेकर तर आपल्या धावा जास्त येऊ शकत नाही आहे, कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्याला हाणामारी चौकार षटकार येणं गरजेचं आहे.
परंतु इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो वीरेंद्र पाटील हा गोलंदाज आपल्या संघासाठी. तर पुन्हा एकदा सज्ज असेल यावेळी वीरेंद्र पाटील आपल्या गोलंदाजीवर. फलंदाज असेल यावेळी उचली करण्याचा प्रयत्न चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढ झेलच्या अपेक्षा असेल. आणि इथे काय घडलं आहे तर महत्त्वपूर्ण सफलता जी आवश्यकता होती ती महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करण्यात यशस्वी झाले गोलंदाज. आणि बॅक टू पवेलियन पुन्हा एकदा धक्का बसतोय तो म्हणजे या संघाला डीजे. यावेळी आमचे आदई गावचे एक सन्माननीय व्यक्तिमत्व ज्यांना बाबा किंग या नावानं ओळखलं जातं ते सन्माननीय आशुशेठ शेळके तसेच त्यांच्या समवेत दीपेश शेळके या साहेबांचं इथे शुभागमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं या मंचावरती सहर्ष स्वागतम स्वागतम स्वागतम. नक्कीच एक महत्त्वाची अतिथी हस्ती येणं गरजेचं आहे आणि जेवढे पाहुण्यांचे समीकरण लाभेल तेवढं या स्पर्धेला चांगल्या प्रकारचे योगदान लाभते. ही स्पर्धा चांगल्या प्रकारची यशस्वी होते आणि त्यासाठी आमचे आशुशेठ शेळके या साहेबांचे ते शुभागमन तसेच दीपेश शेळके यांचंसुद्धा शुभागमन तसेच सन्माननीय के करव साहेब टेंबोडे आपणसुद्धा उपस्थित आहेत. आपलंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय के करव साहेबांनी या स्पर्धेसाठी पाहिलं तर 500 रुपयाचं डोनेशनसुद्धा दिलेलं आहे. त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभारी आहे. यावेळी प्रहारचा अपेक्षा रुपेश उलवेकरच्या बॅट चेक म्हणून चेंडू निघतो. चेंडू गेला सीमा पार षटकार डीजे. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात 50 धावा. यावेळी अर्धषटकी पार करतो यावेळी फलंदाज आणि पुन्हा एकदा चेंडू गेला. इथे मात्र काय घडतंय सुंदर षटक म्हणावं प्रमोद भोपीच्या याच्यावरून निघालेला चांगला प्रकारचा चेंडू होता आणि इथे काय घडलंय तर सुंदर शतरक्षण आणि अशा प्रकारे इथे नक्कीच मला वाटतं 2 धावा रोखण्यात यशस्वी झाला आहे. एक म्हणजे 3 धावा आणि शेवटचा चेंडू असेल यावेळी वीरेंद्र पाटील या गोलंदाजाचा. यावेळी शेवटच्या चेंडूवर प्रहारच्या अपेक्षा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातो. पंचांचा इशारा आलाय वाईटचा म्हणजेच आव्हांतर धावसंख्येमध्ये भर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा प्रहारच्या अपेक्षा चेंडू उंच गाठतोय परंतु इथे थोडंसं मिस फील्ड होतंय परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकदा तिसरी घेण्याचा प्रयत्न करतो रुपेश उलवेकर परंतु 2च धावा आणि 2 धावेच्या मदतीनं पाहिलं तर संघ पोहोचलाय तो म्हणजेच 55 धावेवरती. तर चला आमचे प्रमुख पाहुणे आम्हाला या मंचावरती लाभले आहेत. आपण पाहिलं तर आदई वल प्रीमियर लीग 2025 हे पर्व आमचे सन्माननीय पाहुणे यांचा आपण इथे शुभ सन्मान करत आहोत. विनंती करतो आमचे सन्माननीय केशवनाथजी भोईर साहेबांना की आमचे सन्माननीय जे सत्कार मूर्ती आहेत ते आदई गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांना बाबा किंग या नावानं ओळखलं जातं आहे ते आशुशेठ शेळके या साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. विनंती करतो केशवनाथ भोईर यांना की आपण आशुशेठ शेळके साहेबांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. नक्कीच बाबा किंग आशुशेठ शेळके आपण उत्कृष्ट व्यक्तिमत्व प्रत्येक स्पर्धेसाठी आपण आवर्जून हजेरी लावता आणि या स्पर्धेसाठी सुद्धा आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं इथे शुभ सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय महेश भोईरांना विनंती करतो की आमचे सन्माननीय दीपेश शेळके साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. महेश भोईर
आपण सन्माननीय पाहुणे दीपेश शेट शेळके साहेबांचा आपण इथे शुभसन्मान करायचा आहे। मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा इथे शुभसन्मान करायचा आहे। त्याचबरोबर तसेच सन्माननीय के करव साहेबांचा आपण शुभसन्मान करायचा विनंती करतो। आमचे विश्वनाथ काथारा यांना की आपण के करव साहेबांचा आपण शुभसन्मान करायचा आहे। मायेची शाल ज्यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं डोनेशनसुद्धा इथे उपलब्ध केलेलं आहे। ते के करव पाहिलं कित्येक वर्ष आपण कुठेही स्पर्धा असो या पंचक्रोशीमध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण आवर्जून जाता आणि या स्पर्धेसाठी आपण जसं प्रत्येक वेळी जातात तर या स्पर्धेसाठी सुद्धा आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या वतीनं आपलं इथे मायेचे शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपला इथं शुभसन्मान केला जात आहे। धन्यवाद सर्व पाहुणे मंडळी, आपण खूपच चांगल्या प्रकारचे सहभाग संपन्न करतायत आणि अशीच उपस्थित लाभणं हे आपल्या क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी आपण उपस्थित राहता। तसेच या स्पर्धेसाठी पाहिलं तर आदई गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांना बाबा किंग नावानं ओळखलं जातं ते सन्माननीय आशुष शेळके या साहेबांच्याकडून या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं। त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आभारी आहे। तसेच दीपेश शेळके आपण सुद्धा चांगल्या प्रकारची उपस्थित लाभलेले आपलंसुद्धा खूपच चांगल्या प्रकारे आभारी आहे। त्याच्यानंतर के करव साहेब आपण सुद्धा उपस्थित राहिलात, आपलंसुद्धा खूप खूप आभारी आहे। त्याच्यानंतर आमचे सन्माननीय केशनाथ भोईर आपण सुद्धा उपस्थित राहिलात, आपलंसुद्धा मनपूर्वक आभार। त्याच्यानंतर महेश भोईर आपण सुद्धा उपस्थित राहिला, आपण सुद्धा मनपूर्वक आभार। तर वडिया मैदानाकडे पाहिलं तर आपण आदाई वलभ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली तर दरवर्षी या स्पर्धेचा आघात याच मैदानावरती होत असतो, कारण एक चांगलं असं मैदान, भव्य दिव्य मैदान जिथे गवताची शाल पसरलेली आहे, जे कुठल्याही प्रकारचे उपलब्ध नाही परंतु चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या स्थापित केलेलं आहे। असे ही गवताची शाल हिरवळ सगळीकडे पसरलेली आहे असं मैदान टेंबोडे ग्रामस्थांचं मनामध्ये कौतुक असतं, कारण पंचक्रोशीमध्ये कुठेही स्पर्धा जर कोणी म्हटलं तर आम्हाला स्पर्धा ठेवायची आहे तर ते कधीही ना बोलत नाही आहे, मैदान प्रत्येकाला देत असतात। परंतु तेवढंच कौतुक म्हणावं लागेल टेंबोडे ग्रामस्थांचं आणि या मैदान ज्यांनी उपलब्ध बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचंसुद्धा, कारण आपण पाहिलं तर आदाई वलभ विभाग प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथे आयोजित केलेले आहे आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक 20,000। जरी बक्षीस छोटा असलं तरी स्पर्धा ही खूप मोठी आहे, कारण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर कित्येक गावातील खेळाडू आपला आनंद आपला खेळ दाखवत आहेत। पाहिलं तर वलभ, पालेबुद्रुक, कोळवाडी, त्याच्यानंतर पडघे, वलवली, टेंबोडा, नेवली, आदई, किरुकपाडा, आसुरगाव, त्याच्यानंतर पाहिलं तर बेलवली, खारघर या कित्येक सर्व गावातील खेळाडू या स्पर्धेचा अनुभव घेत असतात आणि अशा प्रकारे अनुभव घेण्यासाठी आज मैदान मात्र सुरेख असा मैदान आपण इथे पाहतो। यावेळी पाहिलं तर 55 धावा काढून 56 धावांचं आव्हान ठेवलं आहे। मी म्हणेन विहान खाडेकर या संघानं पाहिलं तर त्याच्या विहान खाडेकर वलभ आणि ओम अथर्व श्रीगणेश वलभ या दोन संघाचे पाहिलं तर विहान खाडेकर वलभ संघानं 55 धावा काढून 56 धावांचं आव्हान ठेवलं आहे। आपण पाहिलं पहिलं षटक पुन्हा चालण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज गोटेराम वलभ गावातील खेळाडू।
इथे पाहिलं तर ओम साई अथर्व श्री गणेश क्रिकेट क्लब ओलप या संघाला 56 धावांची आवश्यकता आहे आणि विहान खाडेकर ओलप संघाकडून गोटीराम पहिला गोलंदाज. यावेळी पहिला चेंडू हा प्रायर होण्याची शक्यता असते, जेलच्या अपेक्षा असेल कदाचित. थोडंसं मिस झालं आहे चेंडू भूमीला दान केला आहे आणि इथे काय घडलं आहे तर एक असफलता प्राप्त करण्यात यशस्वी जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे पहिल्या चेंडूवर विकेटची आवश्यकता होती. रुपेश उळवेकर थोडेसे नाराज दिसत आहे, कारण पहिल्या चेंडूवर विकेट जर गेली असती तर कदाचित आपल्याला वर्चस्व आपण पॉईंट पुढे असतो, परंतु इथे थोडंसं जीवदान मिळतोय. पुन्हा गोलंदाज गोटीराम, फलंदाज असेल ते म्हणजेच दत्ता भगत आणि प्रमोद भोपी. यावेळी प्रहारच्या अपेक्षा, चेंडू हवेची उंची जास्त गाठतोय. इथे काय घडलंय तर जे घडायचं तेच घडलंय. चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. डीजे अनुभव आहे त्याच्या बॅटचं वर चेंडू जर आला ना तो षटकार जाणारच. नक्कीच त्याच्याकडे अनुभव आहे, पुरेसा ताकद आहे, टायमिंग आहे आणि त्या टायमिंगवर त्यांचा चेंडू असतो. चेंडूवर बॅटवर लागला तर कदाचित षटकार जातोच आणि हा गेला षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा गोटीराम. यावेळी प्रहारच्या अपेक्षा, पुन्हा एकदा काय घडतं तेच घडलंय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. षटकाराची हॅट्रिक करतात की हा प्रश्नचिन्ह असेल, परंतु नाही. इथे काय घडलं, सापळा रचला होता. इने इथे काय घडलं तर नितीन काथाडा याने सापळ्यामध्ये आपला नक्कीच आम्हाला इन्फॉर्मेशन माहिती मिळतो. नितीन काथाडा आपण 105 कॅचेस सोडलेत आहे आतापर्यंत आणि ही कॅच आपण सुंदररित्या, पण ती कुणाची, प्रमोद भोपी या फलंदाजाची. तर त्यांना सुरबे 11 आमचे बघा 105 कॅची सोडल्या तेव्हा 100 ना भेटले. आता एक कॅच घेतली 100 भेटले नितीन कातारा. त्याच्यानंतर आणखी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 200 रुपयाचं बक्षीस आपण एक कॅचमध्ये लपकलं आहे आणि कॅच कुणाची होती तर प्रमोद भोपीची. चला नेक्स्ट मॅच त्रिवेणी 11 वळवली आणि सुरभी 11 पडगे दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला नितीन कातारा सुंदर कॅच आपण घेतली आपण या आणि ती पण प्रमोद भोपीजी त्याने 2 षटकार मारले होते त्या फलंदाजाची. यावेळी ट्राय केला. यावेळी काय घडलं पुन्हा तर काय तर घडणं गरजेचं आहे. रुपेशला चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. चेंडू गेलाय 1 बाउन्स, चौकार. पण त्रिवेणी आलेले आहेत. सुरभी 11 सुरेश जोशी आपण या आलेत पहा. आमचे या दोन्ही संघाचे नाणेफेक करतील. सन्माननीय व्यक्तिमत्व आदेगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व बाबा किंग म्हणून ज्यांना ओळखले जातात ते सन्माननीय आशुष शेळके या साहेबांच्या शुभ हस्ते इथे शुभसन्मान यांचं नाणेफेक केले जात आहे. यस सुरभी 11 पडगे नाणेफेक जिंकलाय. आपलं डिसिजन प्लीज आपण पेंडिंग लगेच कळवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. त्याच्यानंतर आपण मॅच अनुभवता पहा. विहान खाडेकर विपक्ष ओम अथर्व 11 श्री गणेश बोलप या दोन संघामध्ये पाहिलं तर 55 धावा काढून 56 धावांचं समीकरण ठेवलं आहे विहान खाडेकर 11 संघाने. आणि पाहिलं तर 56 धावांचा पाठलाग करत असताना
एक महत्त्वाची सफलता जी प्राप्त करण्यात आली होती. प्रमोद भोपी याने 2 षटकार मारले होते आणि त्याची महत्त्वाची सफलता प्राप्त करण्यात यशस्वी झाला आहे. तो म्हणजेच विहान खाडेकर 11 परगे वलभ संघ. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तर एक महत्त्वाची सफलता प्रमोद भोपीच्या रूपाने. आणि पाहिलं तर धावफलकावरती एकूण धावा लागल्या त्या म्हणजेच 17 धावा. 17 म्हणजे खतरा. 17चा खतरा कोणाला लाभतो पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे फलंदाज असेल तो म्हणजेच सुनील पाटील आणि दत्ता भगत. दोन्ही फलंदाज खूपच महत्त्वाचे आहेत. दत्ता भगत स्ट्रायकर इनला खेळतात. तो फलंदाजी मार्ग सज्ज असेल नितीन काथारा काका. नितीन काथारा 105 कॅच सोडल्या आणि 1 कॅचमध्ये आपण सुरेख बक्षीस मिळवलं आहे. तोच नितीन काथारा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुरेख कटवलेला चेंडू होता. 1 धाव आणि एका धावेच्या पलीकडे काही नाही आहे. सुंदर गोलंदाजी नितीन काथारा यांच्या गोलंदाजीतील. यावेळी पुन्हा एकदा फलंदाज असेल सुनील पाटील. सुनील पाटील सुंदर फलंदाज वलवलीकडनं बिलोंग होत आहेत वलभवरनं. यावेळीचा चेंडूटा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा आला आहे वाईटचा. वाईटच्या मधून पाहिलं तर आव्हान तर धावसंख्येमध्ये भर पडतो आहे आणि सांघिक धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. लवपलटा चेंडू होता. प्रहारची अपेक्षा होती. चेंडू मिस करण्याचा प्रयत्न. इथे महत्त्वाची सफलता पुन्हा एकदा प्राप्त केली. बॅक टू पवेलियन सुनील पाटील. मॅन आहेतच परंतु त्यांचं त्या क्रिकेटवरती खूपच प्रेम आहे. आपण जिथे स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेवरती ते स्पर्धेमध्ये आवर्जून जात आहेत आणि आपलं जे काही लाभेल ते या स्पर्धकांना हातभार लावत आहेत. तर सुरभी 11 परगे संघाने नाणेफेक जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. तर वळूया मैदानाकडे. पाहिलं तर 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. गाडी स्टेजच्या पाठीमागे ब्लॅक स्क्रीनच्या पाठीमागे जी काय गाडी असेल ती प्लीज आपण त्याची लहू भोईर तिथे पहा. पण काय थोडंसं गाडीचा थोडंसं अडचण येतोय. सूर्याची किरणं परावर्तित होतात गाडीच्या आरशीवरनं आणि पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी तर पाहिलं तर जेवण करायचं कोण बाकी असेल तर प्लीज आपण जा लगेचच. कारण नंतर आपलं जेवण मिळणार नाही. टायमिंग जवळजवळ संपलेलं आहे. जर कोण जेवण करायचं बाकी असेल तर जा आपण लगेचच. पुन्हा एकदा नितीन काथारा यावेळी हलक्या हाताने कडून काढायचा प्रयत्न करतोय गडीच्या क्षेत्रामध्ये चेंडू. इथे 1 धाव. एका धावेनं पाहिलं तर एकूण धाव फलकावरती धावा लागत 20 धावा. कमबॅक करावं लागेल. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करणं गरजेचं आहे परंतु इथे आक्रमकता सिद्ध करावी लागेल या 2 फलंदाजाला. पाहिलं तर फलंदाज दत्ता भगत आणि दादा भोईर. दादा भोईरची दादागिरी करणं गरजेचं आहे. दादा भोईरला आपण कित्येक मैदानं पाहतो तर दादा भोईरच्या बॅटमधून प्रत्येक चेंडूवर जर निघाला तर चौकार का षटकारच जातोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप लगी तो छगी नाही तो बर्बादी. रिव्हर्स स्वीपचे एक सूत्र आहे. परंतु इथे काय बर्बाद झाला आहे. चेंडू मिस झाला आहे. चेंडू गेला असफलता प्राप्त केली आणि इथे काय घडलं आहे. सुंदर गोलंदाजी नितीन काथारा. पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजीवर. यॉर्कर चेंडू त्या प्रहारच्या अपेक्षा होती. कदाचित स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता. धाव नाही आहे. धोकासुद्धा नाही आहे. सुंदर गोलंदाजी. कारण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोटराम यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या. नितीन काथारा आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीने चेंडू होता. त्याच पद्धतीने चेंडू खेळून काढलो आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे आणि सुंदर गोलंदाजी. इथे माझं 2 षटकं संपले आहेत. 2 षटकानंतर पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच एकूण
पाहिलं तर 20 या धावसंख्येवरती. गोटराम यांनी पाहिलं तर 17 धावा. त्याच्यानंतर नितीन काथारा सुंदर गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च करतोय. त्याच्यानंतर महत्त्वाची सफलता जी प्रमोद भोपीची कॅच घेतली ती नितीन काथारा. आता समीकरण उरलं आहे 18 चेंडू 36 धावा. प्रेक्षक ताल धरतील की काय असं गाणी म्युझिकसुद्धा सुंदर आहे. पण इथे पाहिलं समीकरण उरलं आहे 18 चेंडू 36 धावा. गोलंदाज महेश भोईर पाहणं गरजेचं आहे. इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. कुणाला जिंकणं नको आहे. परंतु इथे दोन महत्त्वाचे फलंदाज दादा भोईर आणि दत्ता भगत. भोईर टू भोईर अशी एक जोडी आहे. ते पाहिलं तर महेश भोईर गोलंदाजी करतायत आणि दादा भोईर फलंदाजी करतायत. कुणाच्या वाट्यावर कुणाची साजिशी भागीदारी प्राप्त होतं ते पाहणं गरजेचं आहे. ते महेश भोईर पहिल्या चेंडूवर समीकरण. पहिला चेंडू हदारगात मारण्याचा प्रयत्न होत आहे. तर कदाचित चेंडू थोडंसं असफल होतं, मिस होतो आहे. परंतु इथे काय घडलं आहे तर फक्त आणि फक्त एकच धाव. इथे पाहिलं तर दत्ता भगतला संधी दिली, चान्स दिले दत्ता भगतला दादा भोईनं की कदाचित आपण षटकार चौकार मारू शकताय आणि पुण्याचा सज्ज असेल. धावांचं समीकरण उरलं आहे 17 चेंडू 35 धावा. 17-35चं समीकरण उरलं आहे. पुन्हा एकदा यावेळी गोलंदाज लवपोल टॉस चेंडू होता. मिस थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला आहे. चेंडू ट्रॅव्हल्स होतोय परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. तो म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. 16 चेंडू 33 धावा. सो एक कमबॅक दोन्ही स्पर्धेमध्ये दोन्ही संघामध्ये पाहिलं तर चुरशीचा सामना पाहायला मिळेल. कारण समीकरण उरलं आहे 16-33. 16 चेंडू 33 धावा. पाहणं गरजेचं आहे कोण हवी चौकार षटकार येणं गरजेचं आहे. ज्या प्रमोद भोपीनं षटकार मारले होते त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळत नाही आहे या संघामध्ये. आणि आताचा चेंडू पुन्हा एकदा त्याच गती सुद्धा एक शतलक्ष म्हणावं लागेल. या चेंडूवर पाहिलं तर एकच धाव आणि एका धावीनं पाहिलं तर संघ पोचलाय 24 या धावसंख्येवरती. इथे समीकरण उरले 15 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा महेश भोईर गोलंदाजी मार्गसज्ज असेल आपल्या गोलंदाजीतील. यॉर्कर चेंडू होता. प्रहारची अपेक्षा होती. दादा भोईरनं अगदी रटवून चेंडू मारला होता परंतु इथे सुरेख गोलंदाजी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू कनेक्शन केला आणि अशा प्रकारे एक निर्धाव चेंडूची समाप्ती. पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज महेश भोईर. हा गोलंदाज पाहिलं तर लॉक मारण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू पॅडला आदळतोय परंतु इथे काय घडलं आहे तर लेगबाईच्या स्वरूपामध्ये कदाचित यस लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावीने समीकरण उरलं आहे. ते म्हणजेच 13 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. यस धन्यवाद आशुष शेळके आपण इथे आलात. आपलं मनपूर्वक आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर समीकरण पहा खूपच लांब समीकरण वाढत गेलं इथे. कारण महेश भोईरनं जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजा तोडत नाही आहे. कारण सुंदर प्रकार जे 2 आक्रमकता सिद्ध करणारे 2 महत्त्वाचे फलंदाज इथे तंबूवर तंबू टोकून आहेत. ते म्हणजेच त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. सुरभि 11 पडघे विपक्ष त्रिवेणी 11 वळवली. सुरभि 11चे सर्व खेळाडू आपण समालोचक कक्षासमोर यायचं आहे. आपले ट्रॅकर्स सुरेश जोशी आपल्याला कॉल करतायत. सर्वांना विनंती आहे की आपण सुरभि 11 सर्व खेळाडू आपण प्लीज या मंचासमोर.
रायगड स्पोर्ट्सचे संघमालक दिनेश सावंत सर या साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे का आपण आपलं आसनस्थ व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्माननीय समीर शेठ पाटील नेरे आपण सुद्धा उपस्थित राहायचं आहे. आपलं सुद्धा या मंचावरती स्वागतम स्वागतम स्वागतम. तर नक्कीच समीकरण उरलं आहे. 12 चेंडू 31 धावा. 12-31 पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे तसेच सन्माननीय विजयजी भालेकर सर नेरे यांचंसुद्धा इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. यावेळचा लो पोलटा चेंडू होता. ट्रॅव्हल्स केला चेंडूवर. हवेची उंची जास्त गाठतोय आणि पहिल्या चेंडूवर इथे पहिला दमदार विकेट प्राप्त करण्यात यशस्वी झाला आहे गोलंदाज रुपेश उलवेकर. बॅक टू प्रमोद भोपीनं जे 2 षटकार मारले होते लगातार, त्याच्यानंतर असं वाटलं होतं मॅच सहजगत्या विजय संपादन करू शकेल. परंतु इथे थोडंसं अवघड गेलं आहे. दादा भोईला जे जमलं नाही आहे ते कुणाला तरी आणखी कुणाला करणं गरजेचं आहे. दत्ता भगतसुद्धा आहे पण त्यांनासुद्धा आता कठीण गेलं आहे कारण समीकरण उरलं आहे 11-31. चला रुपेश उलवेकर 1 विकेट आपण घेतला आहे. दुसरा विकेट घेतला आहे तर आमचे कैलाश पाटील 1000 रुपये. नक्कीच आताचा चेंडू सुरेख होता आहे. ट्रॅव्हल्स करण्याचा प्रयत्न होता. कदाचित लेग बायचा. चला रुपेश उलवेकर आपला सुवर्ण संधी आहे. लगातार 2 विकेट घेतले तर सुरेश जोशी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं 500 रुपयाचं बक्षीस लाभणार आहे. आपण संधीचं सोनं करायचं आहे. यावेळी ट्रॅव्हल्स केला चेंडूवर. चेंडू गेला आहे सीमा पार. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेला आहे सीधा षटकार. तेवढ्या पण आम्ही पाहिजे तेवढं बक्षीस देऊ तुम्हाला. परंतु तुम्ही सामना जिंकून दाखवा. तर आमचे सुरेश जोशीसुद्धा सांगतात रुपेश उलवेकरला की आपण विकेट घ्या, सामना जिंकून दाखवा. आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. परंतु इथे गेला षटकार आणि 6 धावेनं पाहिलं तर समीकरण उरलं आहे 9 चेंडू 25 धावा. यावेळी प्रहार केला चेंडूवर. चेंडू आपल्याला पुन्हा एकदा तिथे काय घडलं. सुरेख कलेक्शन केलं होतं. सुंदर शतरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच नितीन कोणी सोडली कॅच. नितीन आपण मला 106वी कॅच सोडली. आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, माहिती मिळते इथे. परंतु एक कॅच आपण घेतली. आता कॅच घेतली असती तर कदाचित आपल्याला चांगल्या प्रकारचा इथे प्रोत्साहन मिळालं असतं. परंतु पुन्हा एकदा सज्ज असेल रुपेश उलवेकर. गोलंदाजी मार्कवर. यावेळी ट्रॅव्हल्स केला चेंडूवर. गली शोधले, गॅप शोधली. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. डीजे खरोखर महत्त्वाचं आहे. कारण घ्या कॅच आणि जिंका मॅच अशी अवस्था असते. परंतु जर कॅच मिस केली तर कदाचित आपल्याला असफलता प्राप्त होते. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू जास्त उंची गाठतोय. एक धाव सहजगत्या पूर्ण होतो. दुसरीकडे प्रयत्न करतोय आणि तेवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारचं इथे पाहिलं तर एकूण 3 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 3 धावीनं पाहिलं तर संघ पोहोचला आहे तो म्हणजेच 39 या धावसंख्येवरती. आणि आता समीकरण उरलं आहे 6 चेंडू 17 धावा. पहा
अतिशय सुंदर धावासंख्या करण्याचा प्रयत्न, कारण जे आपण पाहिलं होतं जे शेवटच्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. तर चला, सुरभी 11चे सर्व खेळाडू आपल्याला विनंती आहे की आपण तसेच ज्यांच्या मॅच नाही आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्हॉलेंटिअर्सचं काम करा. सहभाग संपूर्ण सर्वांनी लाभायचा आहे. ते चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा समीकरण ओढलंय 6 चेंडू 17 धावा. पाहिलं तर 2 स्पर्धेमध्ये आपण मॅच पाहू शकता. विहान खाडेकर 11 वलप विपक्ष ओम अथर्व श्री गणेश वलप या 2 संघामधील मॅच पाहिलं तर इथे ओम अथर्व श्री गणेश 11 क्रिकेट संघाला 6 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता. गोलंदाज फलंदाज दत्ता भगत स्ट्रायकर इनला गेलतोय. कोणतो संतोष ना, नॉन स्ट्रायकरला संतोष. गोलंदाजी मार्कवर मकरंजी मस्कर आपले आचार्य ज्यांनी जेवणाची व्यवस्था करतायत ते मकरंजी मस्कर. 6 चेंडू 17 धावा. आता चेंडू काय घडतंय तर चेंडू गेलाय 1 बाउन्स चौकार. पासपूस करायला लागले असतील कदाचित, कारण सामना अतिशय रंगतदार झालेला पाहतो. समीकरण ओढलंय 5 चेंडू 13 धावा, कारण पाहिलं 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता होती. चौकार गेला आहे आणि आता समीकरण ओढलंय 5 चेंडू 13 धावा. यावेळी काय घडतंय, लव पुलटा चेंडू होता, पुन्हा एकदा मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. सुंदर शतरक्षण 2 धाव करायचा प्रयत्न, परंतु इथे थोडंसं ओढ थ्रो होतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण आहे. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय, तो म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. समीकरण ओढलंय 4 चेंडू 11 धावा. 4-11. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. यस 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, इथे पाहणं गरजेचं आहे. यस इथे काय घडलंय तर अगदी जखमेवर मीठ चोळलंय, कारण अंतिम क्षणापर्यंत जी विकेटची आवश्यकता होती ती विकेट इथे प्राप्त केली. बॅक टू पॅव्हिलियन गोलंदाज डीजे. नक्कीच यस बुमरा सिंचन भंडारी. यस चांगल्या प्रकारची कॅच. आपण जरी पायाने आपण लंगत असाल, थोडीशी दुखापत असेल तरी कॅच अंतिम क्षणापर्यंत चांगल्या प्रकारची संपादित केली. अशाच प्रकारची कॅच घेणं गरजेचं आहे. येत आहेत नवीन फलंदाज वीरेंद्र पाटील. अंतिम समीकरण उरलंय 3 चेंडू 11 धावा. 3-11. गोलंदाज यावेळी मकरंजी मस्कर. यावेळीचा चेंडू ट्रॅव्हल्स केला आहे, चेंडूवर धार घेण्याचा प्रयत्न केला होता, थोडंसं मिस नाही, परंतु किशोर पाटीलच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आणि 1च धाव 1 धावेनं समीकरण उरलंय 2 चेंडू 10 धावा. 2-10. 1 चौकार 1 षटकार.
सामना सहजगत्या सोपा होऊ शकतो, परंतु सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. प्रमोद भोपी गेल्यानंतर चौकार येणं कठीण झालं आहे, परंतु इथे मात्र 2 चेंडू 10 धावेची आवश्यकता. गोलंदाज यावेळी मकरंद मस्कार. लवपोटा चेंडू होता, ट्रॅव्हल्स करण्याचा प्रयत्न केला होता, कदाचित त्याच दिशेने चेंडू. सुंदर शतरक्षण इथे मात्र किशोर पाटीलच्या पॉलोथ्रोमध्ये आणि एकच धाव एका धावेनं इथे मात्र 99% निर्विवाद सामना जिंकण्याचा यशस्वी प्रयत्न करतोय. इथे मात्र पाहिलं तर विहान खाडेकर वलप हा संघ, परंतु इथे अंतिम क्षणापर्यंत आपण निर्विवाद वर्चस्व देऊ शकत नाही आहे, कारण क्रिकेट आहे, अनिश्चितता आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे, परंतु पुन्हा एकदा सज्ज असेल यावेळी गोलंदाज. शेवटचा चेंडू आणि यावेळी पुन्हा एकदा त्याच गतीने चेंडू, हलकीशी कॅच. आणि इथे मात्र अथर्व 11 क्रिकेट संघ पूर्णपणे या स्पर्धेमध्ये पाहिलं तर ओम अथर्व श्री गणेश वलप संघ इथे हार पत्करावी लागली. आणि पाहिलं तर विहान खाडेकर 11 वलप या संघानं या शृंखलेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर आमचे सन्माननीय